नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि इतकं ऊन होतं ना, आज भरपूर ऊन होतं. सकाळीच 4 दिवस आभाळच होतं, खरं आज सकाळपासूनच ऊन कडक होतं. आज ना रविवार असल्यामुळे कामं निवांत चालली होती. श्रेयानं झाडू मारला होता, मला त्याच्यानंतर फरची पुसायची होती, फरची पुसत होतो. आणि ही बाकीची सगळी कामं झाल्यानंतर नाश्ता बनवून नाश्ता खायचा होता. सायरा मॅगी बनवणार होता. मॅगी तो खूप छान बनवतो, त्याच्यामुळे त्यालाच बनवायला लावतो मॅगी. आणि इकडे बघा, आता फरची पुसली होती, त्याच्यामुळे फरची लवकर सुकते, त्याच्यासाठी फॅन लावला होता. मुलं कसं ये जा करतात, त्याच्यामुळे फरची लवकर सुकण्यासाठी म्हणून फॅन चालू केला होता. लवकर फरची सुकली. आणि इकडे ही गॅलरी पुसायची चाललेली. आणि आता दुपारच्या जेवणाची तयारी करायची होती मला. इकडे सायरा पूजा चाललेली साईची. रोज पप्पा करत असतात, रविवार असल्यामुळे तो आज सुट्टी असल्यामुळे तो करत होता पूजा. छान अशी मस्त फुलं लावून पूजा करून घेतली सायराजने. त्याच्यानंतर श्रेयाला इकडं उंबऱ्याला हळदी कुंकू लावून रांगोळी टाकून घेतली होती श्रेयानं. मुलं घरी असली तर थोडीफार मदत करतात. बंद कर. छान अशी रांगोळी मस्त अशी दोन्ही साईडला 2 फुलं काढली होती तिनं. आणि आता साई मॅगी बनवणार होता, त्याच्यासाठी मी कांदा कापून देत होते त्याला. मिरची आणि कोथिंबीर, कांदा मिरची कोथिंबीर कापून दिली. त्याच्यानंतर तो बनवणार होता मॅगी. आणि इकडे आता उकळायला टाकलेली पाण्यात मॅगी. आणि कशी करतोय, खूप छान लागते मॅगी त्याने केलेली, त्याच्यासाठी त्यालाच करायला लावतो मॅगी मी. आणि इकडे चहा उकळत होती, चहा पण प्यायची होती आम्हाला सगळ्यांना. आणि टोपात तेल टाकून मोहरी टाकलेली मॅगी करण्यासाठी. आता मुलं थोडी मोठी झाली, त्याच्यामुळे काहीतरी असं की स्वयंपाकाचं थोडंफार काय तर करत असतात. स्वतःला खायचं असलं तर, काय तर वेगळं खायचं असलं तर आपण बनवून खातात मुलं. खूप छान मॅगी बनवलेली. खरं आता ह्या इतका पसारा टाकलेला का नाही, केलेला का नाही किचन गटावर, भरपूर केलेला. ते आता आवरायचं चाललेलं माझं. शेगडी घासून घेत होतो. अजून भांडी पण भरपूर होती, भांडी पण घासायची होती. किचन गट्टा चांगला स्वच्छ झाला. आणि आता मला किटली साफ करायची होती, त्याच्यासाठी मी घमेल्यात पाणी उकळायला ठेवलेलं. 4 दिवसानं घासली तरी किटली लगेच अशी तेलकटच होऊन जाते, त्याच्यामुळे ना. आणि थोडा तेलकटपणा जाण्यासाठी असं गरम पाणी करून घेतलं ना, आणि गरम पाणी निरमा त्याच्यात टाकले. गरम पाण्यात लिंबू बेकिंग सोडा टाकला तर छान स्वच्छ निघते. आणि 2 चमचे निरमा टाकणार आहे थोडीशी. स्टीलची भांडी कशी अशी तेलकट झालेली ना, गरम पाण्यात थोडं टाकलं तर लवकर स्वच्छ होतात.
तेलकट चिवटपणा जातोय त्यांचा. छान अशी झालेली आहे किटली. आता अशी झाली होती किटली. आता थोडा वेळ ठेवायची होती. उन्हात घेऊन आलो होतं. खरं गॅलरीत त्या ऊन होतं. तेल भरायला होईल ना त्याच्यामुळे. थोड्या वेळानं ऊन आल्यावर किटली सुकलेली. लगेच मला तेल भरून ठेवायचं होतं किटली. थोड्या वेळानं येईल ऊन, त्याच्यासाठी उन्हात सुकायला ठेवलेली. तेल भरीन. अशी किटली झालेली आहे स्वच्छ. तेलकट चिकट डाग सगळे गेलेले ते गरम पाण्यामुळे. थोड्या वेळ आता उन्हात ठेवणार आहे. सध्याशी तर ऊन नाही. आता थोडा आता दुपारच्या जेवणाची तयारी करून घेतली होती मी. कारण की लगेच तेल भरायला होईल त्याच्यामुळे ना उन्हात ठेवले. थोडा वेळ बनवून घेतलं होतं दुपारचं जेवण. बटाट्याचं पातळ रस्सा, तांदळाची भाकरी आणि भात आणि ताक असं जेवण होतं दुपारचं. आणि सर्दी झाल्यामुळे मला लगेच चहा पाहिजे होता. थोडा आल्ला टाकून चहा पिला.